आता चालू वर्षी जून जुलैच्या प्रमाणात जो पाऊस पडतोय ना तो रेग्युलर म्हणजे दिवसभरामध्ये पाऊस पडतच असतो। त्या पावसामुळे काय होतं की फुलांना जी शायनिंग असते ती पूर्ण शायनिंग कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होतं की फुलांची क्वालिटी खराब होऊन जाते आणि ती क्वालिटी खराब झाल्यामुळे चांगली फुलं मार्केटलाच पैसे देऊन मिळत नाही अशी फुलांची परिस्थिती झालेली आहे। त्याच्यामुळे चांगल्या फुलांचे दर आज नक्कीच वाढलेले आहेत। शेवंती 160-200 रुपये, ह्या गुलाबाचे दर एक 8 दिवसापूर्वी गुलाब 40 रुपये 50 रुपये किलो, तो आज 100-120 रुपये किलो झालेला आहे। हे आस्टरचे दर आज 160-200 रुपये किलो झालेले आहेत। पण पावसामुळे फुलांची क्वालिटीमध्ये खराब प्रमाण फुलांचं वाढलेलं आहे आणि चांगल्या फुलांचं प्रमाण बाकी निश्चितच कमी झालेलं आहे। नाही, सरासरी प्लास्टिकचा फुलांचा वापर जरी चालू झालेला आहे ना तरी सर्वसामान्य जनता परत आपल्या फुलांनाच प्राधान्य देते। प्लास्टिक फुलाचा मार हा नक्कीच शेतकरी मालाला बसलेला आहे, पण तरी सुद्धा सुज्ञ नागरिक किंवा सुज्ञ शेतकरी जे आहेत ती फुलं लावल्यानंतर प्रत्येकाला आवाहन करत आहेत की तुम्ही आपली प्रत्येकाने सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किंवा घरगुती कार्यक्रमामध्ये आपली नैसर्गिक फुलांचाच वापर करावा। मार्केटमध्ये तसं म्हटलं तर फुलांची आवक कमीच आहे। मार्केटमध्ये भिजलेली फुलं येतात आणि भिजलेली फुलं जास्त काळ टिकत नाही म्हणून ग्राहक घेत नाही। चांगल्या फुलांना 80 रुपये 100 रुपये किलो असं झेंडूचा भाव आहे। ह्या वेळेला जो अवकाळी पाऊस आता सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलंच आहे। आपल्या माध्यमातून एका नक्की गोष्टीचं मी लक्ष वेधू इच्छितो की आपण जी बाहेर सर्रासपणे प्लास्टिकची फुलं वापरली जातात यावरती काहीतरी सरकारने गांभीर्याने विचार करावा। कारण प्लास्टिकची फुलं वापरून ही जी प्राकृतिक फुलं आहेत या फुलांच्या धंद्यावरती नक्की परिणाम होतो आणि मी मुंबईकरांना आवाहन करेल की तुम्ही प्लास्टिकची फुलं न घेता ही जी नैसर्गिक फुलं आहेत या फुलांचा गणपती उत्सवामध्ये वापर करावा। दुसरं असं की हे मार्केट आहे मध्यावरती, परंतु आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सरकारकडे किंवा महानगरपालिकेकडे हे बाजूला प्रमोद महाजन गार्डन आहे, गार्डनच्या इकडे तसं म्हटलं तर मोठी रोडच्या साईडला जागा आहे। जर मुंबई महानगरपालिकेने किंवा येथील संबंधित आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पार्किंग व्यवस्था करून दिली तर बरंचसं आमचं काम हलकं होईल, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि लोकांनाही ये जा करायला सोपं पडेल। या दोन गोष्टी आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। बाकी ओव्हरऑल या ठिकाणी मुंबईकरांची पूर्तता होतील एवढी तर नक्कीच फुलं आलेली आहेत आणि फुलांना बाजारही चांगला आहे। फक्त भिजलेल्या फुलांना मार्केट अतिशय कमी आहे। मार्केटमध्ये आता उद्या गणेशोत्सव आलेला आहे, त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इथे मार्केटमध्ये मालाची किंमत 4 पटीने वाढलेली आहे। जो माल आम्ही 50 रुपयाला घ्यायचो तो 200 रुपये झालाय, जो हार 50 रुपयाला होता तो 200 रुपयाला दिला जातोय, जो गोंडा 80 रुपये होता तो 4 पटीने पैसे वाढवून दिले जात आहेत। माहित नाही याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय का, कारण पाऊस तर खूप झालाय त्याच्यामुळे मालाची किंमत वाढली आम्ही समजू शकतो। उद्या गणेशोत्सव आहे, आनंदाचं वातावरण आहे पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा गणेशोत्सव अतिशय चांगला जावा आणि शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा एवढीच आम्ही गणेशाचरणी प्रार्थना करतो। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्याच्या स्वागतासाठी त्याच्या पूजेसाठी आपल्याला दादर फुल मार्केटमध्ये जे आहे ती लगबग पाहायला मिळते आहे। मी सध्या दादर फुल मार्केटमध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची फुलं घेण्यासाठी दुर्वा घेण्यासाठी या ठिकाणी मुंबईकर जे आहे दाखल होत आहेत। मात्र यंदाच्या वर्षी देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। नेहमी 40 रुपये किलो असलेला झेंडू आता तब्बल 110 रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी जो आहे तो झालेला आहे। अवकाळी पाऊस, प्लास्टिकची फुलं या सगळ्यांचा फटका मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गुलाब जर बघितला तर 80 रुपयाचा
गुलाब 110 पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. गुलछडी तर जवळजवळ 5 पटीने म्हणजे 1000 रुपये किलोच्या घरामध्ये गेलेली आहे. शेवंता बघितली तर शेवंती पण अगदी 100 रुपये किलो असलेली शेवंता 300 ते 400 रुपयाच्या या पुढे गेलेले आहे. आणि गणपती बाप्पाचा अतिशय आवडतं फुल असलेले जास्वंद जे नेहमी 50 ते 60 रुपये शेकडा असं विकलं जायचं ते आता 500 रुपये शेकड्याच्या पुढे गेलेले आहे. दुर्वा जोड्यांची देखील जी किंमत आहे ती दुपटीने तिपटीने वाढलेली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या विविध भागातून जिथून ही फुलं या दादर मार्केटमध्ये येतात आणि दादर मार्केट जर आपण बघितलं तर दादर मार्केट हे मुंबईच्या अतिशय महत्वाचं फुल मार्केट आहे. इथून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा व्यापार होत असतो. मात्र जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचा मोठा फटका आपण जर पाहायला मिळाला. ही फुलं जर आपण बघितली तर हा झेंडू हा देखील पूर्ण आता सध्या भिजलेल्या स्थितीमध्ये आहे. कारण हा माल ज्यावेळेस मुंबईमध्ये दाखल होतो त्याची सडण्याची स्थिती मोठी असते. पवार साहेब आहेत माझ्याबरोबर मार्केटचे ह्या सगळ्या मार्केटच्या संदर्भात बोलण्यासाठी. खरं तर प्रचंड ठिकठिकाणी झालेला पाऊस किती मार्केटला फटका बसलेला आहे आणि काय सध्याची स्थिती आहे मार्केटची? नाही, यावेळेला अवकाळी पावसाने एवढा मोठा फटका दिलेला आहे फुलांना. आणि 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे बरीच फुलं खराब झाली आणि वाहून गेली. त्यामुळे बिचका माल आहे तो 50 रुपये 40 रुपये 60 रुपये दरात विकला जातो. आणि हा सुका माल आहे हा 100 रुपये 80 रुपये किलो विकला जातो. एकूण एक तर भिजलेला हा माल आणि त्यातच सध्या प्लास्टिकचं फुलांचं संकट खूप या ठिकाणी आता व्यापारी त्या प्लास्टिकच्या फुलांच्या संदर्भात देखील चर्चा करतात. काय भावना आहे? नाही, प्लॅस्टिकमुळे ना आम्ही दरवेळेला प्रत्येक वेळेला सांगत होतो की प्लॅस्टिकमुळे आमचा माल आणि आमचा नाशिवंत माल घेतला जात नाही, कळलं का? त्यामुळे प्लॅस्टिकवर बंदी आणा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सरकारला सांगत असतो, तरी त्याच्यावर दखल घेतली जात नाही. प्लॅस्टिक बंद व्हावं ही आमची इच्छा आहे. एकूण आपण जर बघितलं तर आता हा सगळा फुल मार्केट मधला जर माल बघितला आपण काही ग्राहक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, काय सध्या स्थिती आहे मार्केटची? तुम्ही इथून फुलं नेताय पुढे बाहेर तिथे नेऊन विकता, काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात? माल या पावसात भिजलेला आहे, तिपटीने वाढलेला आहे, काय भावना आहेत? सुका माल असेल ना तर चांगल्या भावात जातो आणि ओला माल असेल तर नरम भावात जातो 40, 50, 60 रुपये. चांगला माल आम्ही नेला बाहेर विकायला आम्हाला हाराला गिराईक असतं चांगल्या मालाला. रेट देखील यामुळे वाढलेले आहेत. किती फटका बसतो रस्त्यावर या सगळ्या लोकांचा आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? लोक आता बोलतात की आता गेले मागे 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 हार असं बोलतात लोक लई. परंतु काय चांगला माल 80-20% येतो आणि खराब माल 80% येतो आता सध्या बाजारात. त्याच्यामुळे तिकडे पण बाजार आहेत हारांना. ही जे हारवाले आहेत, हार विक्रेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की नागरिक जे आहेत ते या सगळ्या स्थितीमध्ये हा ओला माल जो आहे त्यामुळे फुलं सडतात आणि त्याचा फटका देखील बसतो आहे. व्यापाऱ्यांचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात जो पाऊस झालेला आहे त्या पावसाचा फटका देखील याला बसतो आहे. आणि त्यामुळे मार्केट जरी तेजीत असलं, मोठी गर्दी मार्केटमध्ये जरी असली आपल्याला पाहायला मिळत असलेली, तरीही याचा झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका या फुल मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मार्केटमध्ये तेजी आहे, गर्दी आहे, मात्र मालाची आवक कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.